पनवेल में बिना परमिट की टाटा मैजिक मैक्सिमो यात्रियों को वाहन सेवा दे रही है, जबकि टाटा मैजिक मैक्सिमो निजी वाहन है। फिर भी यातायात विभाग द्वारा उन पर कार्रवाई नहीं की जाती, जिसका परिणाम मिनी डोर तथा 3 व्हीलर रिक्शा पर हो रहा है। मैक्सिमो के कारण रिक्शा चालकों के रोजगार पर असर पड़ रहा है। इसलिए टाटा मैजिक बंद करने की मांग के साथ साथ टाटा मैजिक से यात्रियों को सेवा देने वाले वाहनों पर कार्रवाई करने की मांग को लेकर एसीपी और डीसीपी पुलिस कार्यालय पर बुधवार को पूर्व विधायक विवेक पाटिल के नेतृत्व में रिक्शा चालकों का मोर्चा निकाला गया। इस मोर्चा में सभी ऑटो चालक शामिल हुए थे। इस दौरान पूर्व विधायक विवेक पाटिल के नेतृत्व में एसीपी और डीसीपी को एक निवेदन सौंपा गया, जिसके बाद रिक्शा चालकों पर कोई अन्याय नहीं होगा और अगर कोई अधिकारी दोषी पाता है तो उस पर कार्रवाई किए जाने का आदेश पुलिस द्वारा दिया गया। इस दौरान मोर्चा को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि रिक्शा चालकों को शेकापश का 100% समर्थन रहेगा। या मिनी डोर रिक्षा आल्यामुळं प्रवाशांनी रस्त्यावर कुठेही उभं राहावं, हात करावा, ताबडतोब 2 मिनिटाच्या आत रिक्षा त्याला मिळते। आणि विशेष म्हणजे एसटीच्या भाड्या एवढ्याच भाड्याने प्रवाशांची सेवा करणारी तुम्ही मंडळी आहात आणि त्या दृष्टिकोनातनं तुमच्यावर जो प्रसंग ओढावलेला आहे त्यासाठी आम्ही अनेक वेळा बैठका घेतल्या। ह्याच्यातनं काय मार्ग काढा। जे कोणी ते मॅजिक घेतलेलं ते काय आमचे दुश्मन नाहीत, पण आमच्या समोरचं ताट अर्ध खेचून घेणार, पाऊण खेचून घेणार आणि आम्हाला उपाशी ठेवणार, ही जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती योग्य नाही। आम्हाला योग्य तो धंदा मिळाला पाहिजे। त्यासाठी मध्ये बऱ्याचशा वेळेला आपण बैठका घेतल्या, आपण काही नियम ठरवले, चला बा त्यांनी गाडी घेतली त्यांनी पण धंदा करावा, त्यांच्यासाठी काय आपण नियम ठरवले, जा तिकडे जाऊन तुम्ही व्यवसाय करावा, असं नाही का त्यांनी व्यवसाय करून अशी आडमुठी भूमिका तुम्ही कधीच घेतली नाही। जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये काही नियम ठरवले, पण नियम पाळायचेच नाहीत, नियम तोडायचेच असतात, असेच मानणारी काही मंडळी, पुढारी मंडळी दुर्दैवाने ह्या पनवेलमध्ये सुरू झालेली आहे। आज कई लोग बस सेवा शुरू करने की बात कर रहे हैं, जिससे फिर एक बार रिक्शा चालकों को कई समस्याओं का सामना करना पड़ सकता है। इसलिए जितना हो सके अपने व्यवसाय पर ध्यान दें, ऐसी प्रतिक्रिया विधायक विवेक पाटिल ने दी। या ठिकाणी माझे 3 आसनी रिक्षा वाहक चालक मालक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आहेत। त्यांचा सुद्धा प्रश्न आधी त्यांच्यासमोर अनेक प्रश्न होते, आता पुन्हा बस सेवा चालू करून तुमचं वाटोळं करण्याचाच निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे तुमचे प्रश्न सोडवायचे राहिलेले बाजूला, पण हेच सगळे 3 आसनी पुन्हा जे बस आणतात त्यांचा सत्कार करायला पुन्हा हे 3 आसनीवाले जातात। म्हणजे काय जादू आहे मला समजत नाही। तर ही जादू जरा चालवू नका, आपला कायमचा व्यवसाय कसा चालू राहील ह्यासाठी बघा। इस दौरान 12 सदावर्ते ने भी अपनी भावनाएं जाहिर की। वाहतूक शाखेमुळे हा भडका पेटला गेलेला आहे आणि वाहतूक शाखेच्या मोहन पाटलाला निलंबित करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। त्यांच्यावर कारवाईचं सत्र सुरू करा, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली आणि ही मागणी जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला जनआंदोलन चालू राहील। या संदर्भामध्ये पुढे जाऊन सांगतो, आपल्या कुठल्याही गाड्या उद्यापासून ते पकडणार नाहीत। मी त्यांना सांगितलेलं आहे की 15 दिवसाच्या आत कठोरात कठोर कारवाई जर झाली नाही आणि 15 दिवसाच्या आत मॅजिक मॅक्सिममवरती तुम्ही कठोर कारवाई करून त्यांना त्यांच्या मार्गावर तुम्ही लावले नाहीत तर आम्हाला रस्ता रोको करावा लागेल। ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि ही भूमिका घेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे।